9व्या दिवशीही इराण युद्धात हल्ले आणि प्रतिहल्ले सुरूच आहेत. तेहरानमध्ये बॉम्ब वर्षाव केला जातोय. कित्येक शहरातल्या तेल डेपोंना आता टार्गेट बनवण्यात आले. लेबनॉनमध्ये रात्री उशिरा झालेल्या हल्ल्यात 45 जण ठार झालेत. तर सलग 9व्या दिवशी मोठ्या प्रमाणावर हल्ले केले जातात. इराणच्या महत्त्वाच्या शहरांना टार्गेट केलं जातंय. खास करून तेल डेपोंना आता लक्ष करण्यात येत आहे. अमेरिका आणि इस्रायलकडून इराणवर सलग मोठे हल्ले सुरूच आहेत. इस्रायलनं इराणची राजधानी तेहरानवर मोठा हल्ला केलाय. हल्ल्यानंतर मोठी आगही लागली होती. इस्रायल आणि अमेरिकेकडून इराणवर हल्ले सुरूच आहेत. शनिवारी रात्री इराणवर हवाई हल्ला करण्यात आलेला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणनं शरणागती पत्करली नाही तर मोठा हल्ला करण्याचा इशारा दिला होता. इराणनं पुन्हा एकदा दुबईवर हल्ला केलाय. दुबईतल्या मरीना भागात ड्रोन हल्ला करण्यात आलाय. या हल्ल्यात स्टार टॉवरचं मोठं नुकसान झालंय. या हल्ल्यानंतर इमारतीचा काही भाग कोसळून एकाचा मृत्यू झालाय. لا حول ولا قوة صوب يطفوا. يا الله قصص من इस्रायलनं लेबनॉनवरही मोठा हल्ला केलाय. इस्रायलच्या ड्रोननं बेरूतवर हल्ला झालाय. ड्रोननं रमादा हॉटेललाही लक्ष्य करण्यात आलंय. हॉटेलमधील ड्रोन हल्ल्यात 3 जणांचा मृत्यू झालाय. بأوتيل رمادة هون بهيدي بأوتيل رمادة هون بهيدي इराणनं इस्रायलच्या तेल अविववर मोठा हल्ला केलाय. इराणनं हैफा रिफायनरीवर हल्ला केलाय. हल्ल्यानंतर रिफायनरीला आगही लागली. काही किलोमीटर अंतरावरून धुराचे लोटही पाहायला मिळाले. چیکار داره میکنه پشمام مستی پالشگاه شهرهای امروز شنبه یادم رفت 14-15 اسفند بعد نوروز کرد ساعت 10 شب تقریبا شهر अहमदाबादमध्ये आज भारत विरुद्ध न्यूझीलंड T20 विश्वचषक महाअंतिम सामना होतोय. भारताला दुसऱ्यांदा T20 विश्वचषक जिंकून इतिहास घडवण्याची संधी आहे. भारतीय संघानं चौथ्यांदा या स्पर्धेतल्या फायनलमध्ये प्रवेश केलाय. त्यापैकी 3 वेळा भारताला पराभव पत्करावा लागलाय. तर न्यूझीलंडला आतापर्यंत जेतेपदाची एकही ट्रॉफी उंचावता आलेली नाहीये आणि त्यामुळे न्यूझीलंडचा संघ पहिली ट्रॉफी जिंकण्याच्या प्रयत्नात असेल. दोन्ही संघांनी या स्पर्धेत प्रत्येकी एक सामना गमावलाय. सुपर 8 फेरीत भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. तर साखळी फेरीतल्या सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडचा पराभव केला होता. पहिल्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडनं दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून फायनलमध्ये प्रवेश केलाय. तर भारतीय संघानं इंग्लंडला पराभूत करून फायनलमध्ये प्रवेश केलाय. संध्याकाळी 7 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. शारीरिक व्यंगावर मात करत अहिल्यानगर शहरातल्या केडगाव येथील रुपाली घनश्याम खिच्ची
यांनी मेहंदी कलेत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. 1998 मध्ये एका हातानं मेहंदी काढताना त्यांना सुरुवातीला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मात्र खचून न जाता त्यांनी या कलेत नैपुण्य मिळवलंय. गेल्या 25 वर्षाहून अधिक काळ त्या केवळ माउथ पब्लिसिटीच्या जोरावर यशस्वी व्यावसायिक म्हणून कार्यरत आहेत. स्वतःच्या प्रगतीसोबतच त्यांनी आजवर 800 ते 900 तरुणींना मेहंदीचे प्रशिक्षण देऊन त्यांनाही आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवलेलं आहे. त्यांच्या या जिद्दीला सलाम. माझी ही मेहंदीची सुरुवात 1998 साली झाली होती. मी जिथं क्लास करायला गेले होते त्यांनी माझ्या हाताकडे पाहून मला नकार देण्यात आला होता. तर मला असं करायचं होतं की एक हात नसतानाही मी मेहंदी काढू शकत नाही का, तर मला हे दाखवायचं होतं आणि त्यामुळे मी हे क्षेत्र निवडलं आणि मग मेहंदीच्या ह्या क्षेत्रामध्ये आले. आणि त्यावेळेस माझा अनुभव असा होता की मला सुरुवात माझ्या बहिणीच्या सासूनी केली की त्या मला म्हटल्या की तू हात नाही म्हणून खचून जाऊ नको, तुला हे करता येईल. आणि मग आईनी आणि त्यांनी मला साथ दिली आणि मग मी सुरुवात करत गेले. जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं अमरावती जिल्हा परिषदेतर्फे महिला बचत गटांचा जिल्हास्तरीय वैदर्भी महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवाचं उद्घाटन अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते पार पडलं. महोत्सवात जिल्ह्यातील महिला बचत गटाकडून विविध वस्तू आणि खाद्यपदार्थांचे स्टॉल्सही आयोजित करण्यात आलेत. पालकमंत्री बावनकुळे यांनी सर्व स्टॉल्सची पाहणी केली आणि महिलांनी तयार केलेल्या वस्तूंचं कौतुकही केलं. यावेळी त्यांनी घोषणा केली की येणाऱ्या काळात महिला बचत गटांना जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून प्रत्येकी 1 लाख रुपये फिरता निधी प्रदान केला जाईल आणि ज्यामुळे या गटांच्या उपक्रमांना पुढे नेण्यास मदत होईल. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त भाजपच्या महिला मोर्चा उत्तर पश्चिम मुंबई जिल्ह्याच्या वतीनं गोरेगाव पूर्व येथील आरे मिल्क कॉलनी परिसरात भव्य महासाडी वॉकॅथॉन आयोजित करण्यात आली आहे. या वॉकॅथॉनमध्ये सुमारे 800हून अधिक महिला सहभागी झाल्या. या कार्यक्रमाला भाजप मुंबई अध्यक्षा आमदार अमित साटम, त्यासोबतच आमदार विद्या ठाकूर तसेच उत्तर पश्चिम मुंबईतील नगरसेवक उपस्थित आहेत. महिला मोर्चाच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या सारी वॉकॅथॉन किंवा सारीथॉनच्या कार्यक्रमाचं आयोजन होईल. आपल्याला आठवतंय की 3-4 महिन्यापूर्वी आपण दिवाळीच्या भाऊबीजेच्या नंतर बहीण लाडकी भाऊबीज देवा भाऊंची असा एक कार्यक्रम प्रत्येक जिल्ह्यामध्ये केला होता. आणि खरं तर या कार्यक्रमाची संकल्पना मुळामध्ये उत्तर पश्चिम जिल्ह्यातून आली होती. आपल्या जिल्ह्याच्या अध्यक्षा प्रीतीताई या त्यावेळेला माझ्याकडे आल्या होत्या आणि त्यांनी मला अशी एक संकल्पना मांडली होती की असा प्रकारचा कार्यक्रम आपण केला पाहिजे भाऊबीजेचा. आणि नंतर मला असं क्लिक झालं की आपण एका जिल्ह्याचा का करायचा, आपण संपूर्ण मुंबई शहरामध्ये प्रत्येक जिल्ह्यात अशा प्रकारचे कार्यक्रम करू. आणि ज्या प्रकारचे कार्यक्रम या मुंबई शहरामध्ये प्रत्येक जिल्ह्यात झाले, प्रत्येक कार्यक्रमामध्ये किमान आपल्या 10,000 माता भगिनी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी आपल्या उपस्थित होत्या आणि संपूर्ण मुंबई शहराचं वातावरण चार्ज करण्याचं काम हे महिला मोर्चाच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या आधी हे या ठिकाणी झालं होतं. आणि त्याचं श्रेय जर खरं कोणाचं असेल तर ते उत्तर पश्चिम जिल्ह्याचं आहे. आपल्या अध्यक्षा प्रीतीताई साहेब आपला रोजगार किंवा उद्योग सुरू करण्याकरता 5 लाख रुपयाचं बिनव्याजी कर्ज हे महानगरपालिकेच्या प्लॅनिंग डिपार्टमेंटच्या माध्यमातून आपल्या लाडक्या बहिणींना देण्यात येणार आहे, जेणेकरून आपल्या लाडक्या बहिणी या लखपती दिदी होण्याच्या दृष्टिकोनातून येणाऱ्या काळामध्ये वाटचाल करतील. त्याची कार्यवाही पुढच्या 2 महिन्यामध्ये मुंबईच्या महानगरपालिकेच्या प्लॅनिंग खात्याच्या मार्फत सुरू होईल. आणि माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की आपल्या माध्यमातून आपल्या परिसरातल्या सर्व लाडक्या बहिणींना त्याचा लाभ व्हावा, त्याचा उपयोग करता यावा, याकरता आपण सुद्धा फॅसिलिटेशन सेंटर्स हे सुरू करावेत. येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण मुंबई शहरामध्ये ज्या ज्या महिला बचत गट काम करतात, वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू तयार करतात, त्या सर्व वस्तू एकत्रितपणे एका पोर्टलवरती आणण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये होणार आहे, जेणेकरून ई मार्केट प्लेस तयार करून आपल्या माता भगिनी
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून विशेष उपक्रम राबवण्यात येतोय. 8 मार्चला ॲक्वा लाईनवरच्या मरोळ नाका आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ही 2 महत्त्वाची मेट्रो स्थानकं पूर्णपणे महिला कर्मचाऱ्यांकडून संचलित केली जातील. स्थानक नियंत्रण, तिकिटिंग, प्रवासी सहाय्य, सुरक्षा आणि हाऊसकीपिंग अशा सर्व जबाबदाऱ्या महिलांकडे असतील. दिवसभरात वेगवेगळ्या शिफ्टमध्ये एकूण 85 महिला कर्मचारी हे कामकाज सांभाळणार असून महिलांच्या सक्षमीकरणाचा संदेश देण्याचा या उपक्रमामागचा उद्देश आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून विलिनीकरणाचा प्रस्ताव आल्याची मोठी माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादीच्या एका बड्या नेत्यानं एबीपी माझाच्या या बातमीला दुजोरा दिलाय. राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी हा प्रस्ताव आला होता अशी ही माहिती मिळते. मात्र पार्थ पवार यांचं नाव निश्चित झाल्यानंतर त्या प्रस्तावावर पुढे विचार करता आला नाही असंही या नेत्यानं स्पष्ट केलंय. अजित पवार यांच्या अपघात प्रकरणावरून राजकारण तापण्याची शक्यता आहे. जय पवार उद्या पत्रकार परिषद घेणार असून ते या प्रकरणावर भाष्य करणार का याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. काही दिवसांपूर्वी जय पवार यांनी VSR कंपनीच्या मालकाच्या मुलाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. या व्हिडिओमध्ये संबंधित तरुणाचा निष्काळजीपणा दिसत असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. रोहित पवार यांनी एक्स पोस्ट करत प्रफुल्ल पटेल यांना काही प्रश्न विचारले. VSR कंपनीच्या मालकाचा मुलगा रोहित सिंग याच्या राजस्थानमध्ये पार पडलेल्या लग्नात आपण गेला होतात का? गेला असालच तर त्या लग्नात इतर कोण नेते होते आणि कुठल्या पक्षाचे होते हे तुम्हाला माहीतच असेल, ते आपण लोकांना सांगावं असं आवाहन रोहित पवारांनी केलंय. तसेच पत्रकार परिषद घेऊन या संदर्भात स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी देखील या पोस्टमधून करण्यात आली आहे. रायगड जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवड येत्या 12 तारखेला पार पडणार आहे. मात्र सर्वाधिक 21 जागा जिंकूनही शिवसेनेला अजूनही अध्यक्षपदाच्या सत्तेपासून दूर राहावं लागत असल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आलाय. मात्र असं असलं तरी येत्या 11 तारखेपर्यंत या बाबतीत चित्र स्पष्ट होईल असं भरत गोगावलेंनी स्पष्ट केलंय. अजून 4 दिवस बाकी आहेत. 4 दिवसामध्ये काय घडामोडी होत आहे ते तुम्हाला 11 तारखेला आम्ही सांगतो. अजून 4 दिवस बाकी आहेत. 4 दिवसामध्ये काय घडामोडी होत आहे ते तुम्हाला 11 तारखेला आम्ही सांगतो. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे काल शिरपूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी माजी मंत्री अमरीश पाटील यांच्या विविध शैक्षणिक संकुलांना भेटी देत शैक्षणिक उपक्रमांची पाहणी केली आहे. यावेळी त्यांनी राज्याच्या अर्थसंकल्पावर मत व्यक्त केले. राज्याचा अर्थसंकल्प सर्वांना न्याय देणारा असून शेतकऱ्यांची 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी मुख्यमंत्र्यांनी केली आहे आणि त्यामुळे विरोधकांनी अर्थसंकल्पावर योग्य ती चर्चा करावी, त्यावर सत्ताधारी पक्ष सभागृहात उत्तर देतील असंही राम शिंदेंनी म्हटलंय. मला वाटतं राज्य सरकारने अर्थसंकल्प मांडलेला आहे. 7,69,000 कोटी रुपयाचा अर्थसंकल्प काल मांडलेला आहे आणि अनेक अंगाने तो अतिशय यशस्वी आणि सगळ्या गोष्टींना लोकांना न्याय देणारा हा अर्थसंकल्प आहे. एका वरिष्ठ सभागृहाचा सभापती असल्या कारणाने आता त्या अर्थसंकल्पावरती सर्व पद्धतीने चर्चा होईल. आता माझ्या समोरच चर्चा होईल, त्यामुळं विरोधी पक्षांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला सरकार उत्तर सभागृहामध्ये देईल. अहिल्यानगरमध्ये वनविभागानं जेरबंद केलेल्या बिबट्यांना उष्णतेचा त्रास सहन करावा लागत असल्याची बाब वन्यजीव प्रेमींनी मांडली होती. याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी सांगितलंय की बिबट्या हा शेड्यूल वनातील प्राणी आहे आणि त्याच्या संरक्षण व संगोपनाकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे. जर तसं होत असेल तर ते स्वतः वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी बोलणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. पश्चिम बंगालमध्ये आदिवासी समूहाच्या एका कार्यक्रमाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी हजेरी लावली. मात्र राष्ट्रपतींच्या स्वागताकडे मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी पाठ फिरवली आहे आणि यामुळे संतापलेल्या पंतप्रधान मोदींनी ममता बॅनर्जींवर जोरदार प्रहार केलाय. पश्चिम बंगालच्या सरकारनं सर्व मर्यादा ओलांडल्याची टीकाही मोदींनी केली आहे. त्याला ममतांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. राष्ट्रपतींनी भाजपच्या इशाऱ्यावर राजकारण करू नये अशा शब्दात ममतांनी मोदी आणि राष्ट्रपतींना प्रत्युत्तर दिलंय. तर मोदींनी कशी नाराजी व्यक्त केली आपण पाहतोय. तृणमूल काँग्रेस सरकारनं सर्व मर्यादा ओलांडल्या. राष्ट्रपतींच्या अपमानाला प्रशासन जबाबदार. राष्ट्रपतींचं पद राजकारणाच्या वरचं, या पदाचा नेहमी सन्मान करायला हवा. दरम्यान स्वागतासाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी किंवा त्यांच्या सरकारकडून कोणीही मंत्री आला नसल्याची खंत
राष्ट्रपती मुर्मू यांनीही बोलून दाखवले. मी ममता बॅनर्जींना माझ्या छोट्या बहिणीप्रमाणे मानते, पण कदाचित त्या माझ्यावर रागावल्या असतील, असं मुर्मू उत्तर बंगालमधल्या आदिवासी समाजासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात म्हणाले आहेत. तर पंतप्रधान मोदींच्या पाठोपाठ मुख्यमंत्री फडणवीसांनीही या प्रकरणासंदर्भात एक पोस्ट केली आहे. राष्ट्रपतींशी ममता बॅनर्जी सरकारचं वर्तन अत्यंत निषेधार्ह आणि लज्जास्पद आहे. राष्ट्रपतींचा अपमान म्हणजे संविधान आणि भारतातील प्रत्येक नागरिकाचा अपमान. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.